आणि हा व्हिडिओ आहे खास मोहिनी हजारे ताईंसाठी। ॲक्च्युली मी 2 दिवसापासून व्हिडिओ बनवायचा विचार करत होते, म्हणजे बनवणारच होते, पण मुलं लहान असल्यामुळे कसं टाइम ॲडजस्ट होत नाही आणि मला बनवता नाही आला, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। कैसे हो आप सब लोग? होप अच्छे ही होंगे। तो इससे पहले कि मेरे काफ़ी वीडियोस, मतलब जैसे मैंने चैनल स्टार्ट किया तो मराठी में थे, बट मुझे काफ़ी लोगों ने कहा कि हमें मराठी नहीं समझता, आप हिंदी में बनाइए, तो मैंने वीडियोस हिंदी में बनाना स्टार्ट किया। बट आज का जो वीडियो होने वाला है वो मराठी में होने वाला है। तर आजचा व्हिडिओ हा मराठीत होणार आहे आणि हा व्हिडिओ आहे खास मोहिनी हजारे ताईंसाठी। ॲक्च्युली मी 2 दिवसापासून व्हिडिओ बनवायचा विचार करत होते, म्हणजे बनवणारच होते, पण मुलं लहान असल्यामुळे कसं टाइम ॲडजस्ट होत नाही आणि मला बनवता नाही आला, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर जसं की सगळ्यांना माहितीच आहे की त्यांच्याबरोबर काय झालंय, काय चाललंय। मी त्यांचे व्हिडिओ खूप आधीपासून बघते, त्यांचे पुनर्विवाहाची कहाणी पण मी सगळे बघितले, सगळे व्हिडिओज बघितले आणि आत्तापर्यंतचे पण सगळे व्हिडिओज मी बघते। तर त्यांचे जे आधीचे व्हिडिओज होते हे बघून खूप छान वाटायचं की चला बाबा, कोण म्हणजे असा आहे कोण माणूस की म्हणजे त्याने त्यांच्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखं प्रेम देतात, ॲक्सेप्ट केलं आहे आणि किती छान त्यांची फॅमिली आहे। तो खूप छान वाटायचं त्यांचे व्हिडिओज बघून। मी याच्या आधी त्यांना 2-3 वेळा कमेंट पण केले होते, जेव्हा त्यांनी प्रमोशनचा व्हिडिओ टाकला होता तर त्यामुळे मी त्यांना माझा मेल पाठवलेला। मग त्याच्यानंतर 2-3 वेळा व्हिडिओ पण केलेले की ताई काय झालं, तर त्यांनी मला रिप्लाय पण केलेला की हो, माझं घर शिफ्टिंग झाल्याच्या नंतर मी करते। तर त्यांचे व्हिडिओ मी बघतच असते आणि असं वाटलंच नव्हतं की असं काय होईल। आणि जेव्हा त्यांच्याबरोबर असं झालं तर त्याच्या 2 दिवस आधीच त्यांनी व्हिडिओ टाकला होता की त्यांचा भाऊ खूप दारू पितो, त्याच्यामुळे भाऊजाई माहेरी चालले। तर त्यांना तर सोडा, आम्हालाही असं वाटलंच नव्हतं की 2 दिवसानंतर हेच त्यांच्याबरोबर घडेल। तर जे पण घडलं ते खूप वाईटच घडलं, मला पण खूप वाईट वाटलं, असं कोणाबरोबरच नको व्हायला। तर तेच मला बोलायचं आहे की त्यांनी जे केलं ते चुकीचंच केलेलं आहे आणि आमचा तर पूर्ण सपोर्टच आहे मोहिनी हजारे ताईंना। पण मला त्यांचं कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की जसं त्या यूट्यूबर आहेत, ब्लॉगर आहेत, रोज एवढे छान छान व्हिडिओज टाकायचे, पण त्यांनी क्षणाचाही विचार न केला की लोक काय बोलतील किंवा माझे हेटर्स लोक, त्यांना खूप मज्जा वाटेल की अरे हिच्याबरोबर असं झालं। आणि त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, जास्त वेळ नाही लावला। ठीक आहे, त्यांनी 3 वेळा आधी माफ केलं, ते तर करायलाच लागतं, रिलेशनशिपमध्ये झगडे होतच असतात, कोणात नाही होत, पण जास्त वेळ न घेता आणि त्यांनी कोणाचाही विचार न करता जो योग्य वेळी जो निर्णय घेतला तो त्यांनी खूप व्यवस्थित निर्णय घेतलेला आहे आणि जास्त वेळ न घालवता। नाही तर खूप काही स्त्रिया अशा असतात की ठीक आहे, बघूया किंवा काही लोकांकडे 4-4 मुलं असतात आणि नवरा दारू पितो, पण त्यांच्याकडे सोर्स ऑफ इन्कम नसतं। मग आता मी 4 मुलं घेऊन कुठे जाऊ, काय करू, जाऊ दे बघूया, असं करता करता पूर्ण वेळ निघून जाते। तर वेळ खूप महत्त्वाची असते। तर जसं या ताई एक इन्स्पिरेशन आहे सगळ्यांसाठी की तुमच्याबरोबरही जर असं होत असेल तर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, जास्त वेळ नका लावू की ज्याच्याने नंतर काही उपयोग होणार नाही आणि पस्तावायला होईल की अरे मी हे विचार आधी केला असता तर बरं झालं असतं। तर त्याच गोष्टीचं मला खूप कौतुक वाटतं की त्यांनी खरंच विचार नाही केला की लोक काय बोलतील, एवढं रोज चांगले व्हिडिओ टाकायचे आणि आज अचानक माझ्याबरोबर असं झालं। आणि त्या खूप स्ट्रॉंग पण आहेत, लवकर याच्यातून बाहेर पण निघतील आणि सगळं काही त्यांचं व्यवस्थित होईल। आमचा सपोर्ट तर त्यांना पूर्ण, आमच्याकडून त्यांना सपोर्ट आहेच आहे। आणि जसं की कोणाचेच आई वडील ॲक्च्युली मुलांना असं काही शिकवत नाही की तुम्ही चुकीचं वागा, पण पुरुषांनाही मला हे एक सांगायचं आहे की तुम्ही असं काही करू नका। तुमच्या घरात पण आई आहे, बहीण आहे, त्यांच्याबरोबर जर असं झालं तर तुम्हाला कसं वाटेल। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही अशा फालतू गोष्टीमुळे तुम्ही पण खूप काही गमावताय, हे तुम्हाला कळत नाहीये। तुमची चांगला परिवार आहे, तुमचा लहान लहान मुलं आहेत खूप चांगले, तुम्ही त्यांच्यापासून वडिलांचं प्रेम हिरावून घेताय आणि तुम्हाला पण जास्त काही भेटत नाही, तुमचा पण याच्यात लॉसच आहे। छान फॅमिली बरोबर एन्जॉय करायचं असतं, राहायचं असतं, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही गमावताय। तर थोडासा विचार करा की तुम्ही काय करताय, कुठे तुम्ही चुकताय आणि असं करू नका। मी कोणाला तरी ओळखते
तर तिने पण असंच केलं. म्हणजे ती जरुरी नाहीये की नवरा फक्त दारू पिऊनच त्रास देऊ शकतो. खूप काही लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचा त्रास असतो. काही नवरा शकी असतो, जो उगाच शक करत असतो, त्याला असं वाटत असतं की आपली बायको कुठेतरी चुकते, तर म्हणून तो त्रास देत असतो. काही लोक दहेजमुळे त्रास देत असतात. तर अशा खूप काही वेगवेगळ्या पद्धतीचे त्रास असतात. माझ्या ओळखीतच एक आहे, तिचा नवरा दारुडाई नाहीये, काहीच नाहीये, खूप शिकलेला आहे आणि सुशिक्षित पण आहे, पण तो ना असा उगाच तिला त्रास देतो. उगाच म्हणजे कसं ना, एक बायकोला इज्जत नाही द्यायची आणि उगाच तिला फक्त त्रास देत राहायचा. त्याला असं वाटतं की इज्जत काय द्यायची. तर तिला असं वाटलं ठीक आहे, आता होईल ठीक, आता होईल ठीक, असं करता 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 पूर्ण 17-18 वर्ष झाले. मुलं मोठे झाले आणि त्यांनी मुलांना पण स्वतःसारखं केलं. आज ते पण तिला इज्जत देत नाहीये. तर आता तिला खूप त्या गोष्टीचा पस्तावा होतो आणि तिला कुठेतरी असं वाटतंय की मी पहिलाच काहीतरी निर्णय घेतला पाहिजे होता आणि मी खूप उशीर केला. तर तेच मोहिनी हजारे ताईंकडे बघून हेच शिकायला भेटतं की लोकांचा विचार करू नका की कोण काय बोलेल किंवा बघूया आपण नंतर काय होईल. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. आणि जे मी बोलले, पुरुषांनी तुम्ही थोडासा विचार करा. असं करून तुम्हाला पण काही नाही भेटणार. तुम्ही पण खूप चांगलं परिवार, मुलांचं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी खूप गमावताय. तर याचा विचार करा. ठीक आहे, तर मग माझा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि मोहिनी हजारे ताईंना हॅट्स ऑफ आणि आमच्याकडून त्यांना पूर्ण सपोर्ट. अशा स्ट्रॉंग राहा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला मग बाय.